नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या हाती प्रियाच्या विरोधामध्ये महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. तर प्रिया ही रविराज काका आणि प्रतिमा या दोघांची मुलगी नाही आहे, हे तिच्या ब्लड ग्रुपवरून सिद्ध झालेलं असतं. पण आता ही गोष्ट अश्विनच्या समोर आणण्यासाठी किंवा घरातल्या लोकांच्या समोर आणण्यासाठी तो एकच पुरावा काफी नसतो. त्यासाठी अर्जुन सायलीला प्रियाच्या विरोधामध्ये अजून काही ठोस पुरावे गोळा करायचे असतात. आणि त्यामुळे इथे अर्जुन सायली दोघेजण रविराज काका आणि प्रतिमाची भेट घेतात. त्यांची भेट घेतल्यानंतर येणाऱ्या भागामध्ये सायली अर्जुनच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं. रविराज काका आणि प्रतिमाची भेट घेतल्यानंतर सायलीला पहिल्यांदाच तळपायावरील तुळशीपत्राबद्दल समजलेलं असतं. त्यामुळे तेव्हा खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने सुद्धा आपल्या तळपायावरती असलेली तुळशीपत्राची गोष्ट अर्जुनला सांगितलेली असते. त्यानंतर इथे आता प्रिया घाबरलेली असते. आपण तन्वी नाही, ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. मी तन्वी आहे हे फक्त एका गोष्टीमुळे जास्त प्रमाणात सिद्ध झाले, आणि ती गोष्ट म्हणजे तळपायावरती असलेला हा परमनंट टॅटू. पण तो सुद्धा आता फेंट होत चाललेला आहे. त्यामुळे मला जाऊन आता टॅटू सेंटरमध्ये जाऊन हा टॅटू पुन्हा एकदा आता मला तयार करावा लागणार आहे. तो जरा डार्क करावा लागणार आहे, असं प्रियाने ठरवलेलं असतं. तेव्हा पुन्हा तळपायावरील इथे आता तुळशीपत्राचा टॅटू इथे डार्क करण्यासाठी प्रिया पुन्हा त्या टॅटू सेंटरमध्ये गेलेली असते. आणि याची भनक अर्जुन सायलीला लागल्यानंतर ते दोघेजणं तिचा पाठलाग करत टॅटू सेंटरपर्यंत जातात आणि तिला रंगेहात पकडतात आणि या गोष्टीचा खुलासा संपूर्ण घरामध्ये असलेल्या लोकांसमोर करतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्जुन आणि सायली, इथे रविराज काका, प्रतिमा आणि प्रिया या तिघांचा सुद्धा ब्लड ग्रुप हा आता वेगवेगळा आहे हे तर त्यांना समजलेलं असतं. पण इथे ब्लड रिपोर्ट घेऊन ते डॉक्टरांकडे गेलेले असतात. आणि अर्जुन डॉक्टरांना सांगतो की इथे आता रविराज काकांचा ब्लड ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह, प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप आहे ओ नेगेटिव्ह आणि प्रियाचा ब्लड ग्रुप आहे ए बी पॉझिटिव्ह. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे जर मुलांचा ब्लड ग्रुप हा जर वेगळा असेल तर तसं होऊ शकतं का? डॉक्टर म्हणतात की नाही, शक्यता तर शून्यच आहे. कारण का, जर आईचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे तर आपल्या मुलांमध्ये आईचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह येऊ शकतं. किंवा बाबांचं जर ए पॉझिटिव्ह आहे तर ते मुलांच्या आता ब्लडमध्ये ए पॉझिटिव्ह येऊ शकतं. पण इथे आता आई बाबांचं दोघांचं सुद्धा ब्लड ग्रुप ह्या मुलीमध्ये नाही आहे, ती ए बी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ही मुलगी या दोघांची असू शकत नाही. आणि हे खरं सांगतोय असं डॉक्टर अर्जुन सायलीला सांगतात. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठीच इथे आता अर्जुन सायली डॉक्टरांकडे आलेले असतात आणि तिघांचेही ब्लड रिपोर्ट घेऊन आलेले असतात. तेव्हा डॉक्टरांनी अर्जुन सायलीला आता सत्य सांगितलेलं असतं की ही मुलगी यांची अजिबातच नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो, बघितलं सायली, तरीसुद्धा या मुलीवरती मला पहिल्या दिवसापासून संशय होता. पण आता सिनियरने सगळे पुरावे पडताळून बघितले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही. तेव्हा सायली म्हणत असते, अहो पण आता रविराज काकांनी त्यावेळेला पुरावे बघितलेच असतील ना, आणि चाचण्यासुद्धा केल्या असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं ही प्रिया किती शातीर आहे ते आपल्याला माहिती नाही का? तिनेच आता रिपोर्ट वगैरे बदलले असतील आणि तन्वी म्हणून तिला छान पैसे वगैरे उडवायला मिळाले, ओळख मिळाली, सगळ्यांना त्रास द्यायला मिळाला. मग ती सुद्धा तन्वी म्हणून सगळीकडे मिरवायला लागली. तरीच मला कळत होतं की ही मुलगी जर तन्वी असती तर ती मोठेपणा घेण्यासाठी नक्कीच प्रतिमा आत्याला रक्त द्यायला आली असती. पण ती रक्त द्यायला आली नाही, तिने टाळाटाळ केली. याच्यावरूनच हे सिद्ध होतं की ही खरी तन्वी नाहीच आहे. तेव्हा आत्ताच्या आत्ता जातो आणि सगळ्यांसमोर त्या प्रियाला जाब विचारतो. सायली म्हणत असते, हे बघा आत्ता जाऊ नका, आपल्याकडे अजून ठोस पुरावे हवेत,
ती प्रिया पुन्हा नाटके करेल आणि म्हणेल की हे सगळेजण आता हे सिद्ध करतायत मुद्दामून की मी खरी प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी नाही आहे. हे लोक खोटं बोलत आहेत. आपल्याकडे अजून काहीतरी ठोस पुरावे हवेत की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण आता अजून पुरावे गोळा करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली हे दोघे जण थोड्या वेळासाठी शांत बसतात. जेव्हा रविराज काका आणि प्रतिमा हे आता घरी जायला निघालेले असतात तेव्हा सगळेजण त्यांना राहण्यासाठी आग्रह करत असतात. तेव्हा रविराज काका म्हणतात की तुम्ही इतका इज्जत दिली, मान सन्मान दिला, आता 2 दिवस सणासुदीचे आम्ही तुमच्याबरोबर राहिलो, आता आम्हाला तुम्ही आज्ञा द्या, आम्हाला घरी जाऊ द्या. तेव्हा प्रिया नाटके करत येते आणि म्हणते, आई मी तुला विनंती करते, प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते, तू जाऊ नकोस, तू इथे आमच्याबरोबर अजून काही दिवस तरी राहा ना गं. तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, प्रिया बास झाली तुझी नाटके, खूप नाटके केलीस तू तन्वी. तू आता इथे प्रतिमा आत्यावरती माया दाखवतेस, प्रतिमा आत्याला राहायला सांगतेस. जेव्हा प्रतिमा आत्याला खरोखरच रक्ताची गरज होती तेव्हा तू कुठे गेली होतीस ग? हॉस्पिटलला इथून जायला 10च मिनटं लागतात, बरोबर? 10 मिनटामध्ये आपण हॉस्पिटलला पोचू शकतो. तू 1.5 तास हॉस्पिटलला आली नाहीस. कुठे फिरत होतीस तू? कुठे टाईमपास करत होतीस ते सांग बरं. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, अर्जुन मी आधी सांगितलंय, आई कुठल्या हॉस्पिटलला आहे हे मला माहिती नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, जर तुला इथे अश्विनने सांगितले की तुला 10 मिनटामध्ये पोचायचं आहे, अश्विन कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे हे तुला माहिती नाही? तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो आपण त्याच ठिकाणी जातो की नाही? मग तुला हॉस्पिटल शोधायची काय गरज होती? इतके तुला आम्ही मूर्ख वाटलो का? आपल्या घराजवळून 10 मिनटावरती जे हॉस्पिटल आहे आपण आधी तिथे चौकशी करतो ना, की पनवेलमध्ये असलेले सगळे हॉस्पिटल काढल्यानंतर आपण 10 मिनटावरती असलेल्या हॉस्पिटलला जातो. इतके मूर्ख वाटतो का गं आम्ही तुला? तू जे बोलशील आणि तुझ्या बोलण्यावरती आम्ही लगेच डोळे मिटून आंधळा विश्वास ठेवू, इतकीसुद्धा तू चांगली नाही आहेस, कळलं ना? तेव्हा इथे अर्जुनने प्रियाची आता बोलती बंदच केलेली असते. तो म्हणत असतो, तू हे चांगुलपणाचं जे काही नाटक करतेस ना ते बाद झालं. आम्हाला ते डायजेस्ट होत नाही, आम्हाला ते सहन होत नाही आहे, कळलं ना? इरिटेट झालो आहे आम्ही तुझ्या ह्या खोट्या गोट्या चांगल्या वागण्याला. तेव्हा इथे अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. तेव्हा सायली त्याला शांत करते. तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की अर्जुन, अरे तिची नाटकं मला माहिती नाही आहेत का? ती इथे आता आम्हाला राहण्यासाठी आग्रह करते, तिच्या आईला स्पेशली. अरे तीच तिच्या आईच्या जीवावरती उठली होती, तिला वेडं करण्याच्या गोळ्या देत होती. हे मी अजूनपर्यंत विसरलेलो नाही आहे. ती विसरली असेल पण मी विसरलेलो नाही आहे. त्याच्यामुळे आता तू कितीही आग्रह केलास, कितीही चांगली वागण्याचा प्रयत्न केलास, तरीसुद्धा तुझ्या बोलण्यावरती आम्ही विश्वास नाही ठेवणार. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ठीक आहे सिनियर, तुम्ही जर जायला निघालाच आहात तर मी सुद्धा तुम्हाला सोडायला येतो. अर्जुन आणि सायली, आम्ही तुम्हाला दोघांना घरी सोडायला येतो, कारण घरीसुद्धा आता खूप काही गोष्टी करायच्या असतील, साफसफाई असेल, काही गोष्टी असतील ज्याला आम्ही मदत करू. तेव्हा इथे अर्जुन सायली रविराज काकांबरोबर आता घरी जायला निघतात. अर्जुन त्यांना सोडायला गेलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन त्यांना घरी सोडतो आणि तो म्हणत असतो की सिनियर, तुझ्याबरोबर येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे म्हणून मी आलो आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, ते मला कळलंच, सांग ना अर्जुन, काय काम आहे ते सांग, मी तुझी वाटेल ती मदत करायला तयार आहेच नेहमी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, तू म्हणशील की परत परत मी तुला ते प्रश्न का विचारतोय, पण ती गोष्ट महत्त्वाची आहे असं समज आणि मग मला उत्तर दे. अर्जुन म्हणतो, जेव्हा तन्वी तुझ्याकडे आली होती की ती तुझी मुलगी आहे असं सांगायला, तेव्हा तू इथे ब्लड टेस्ट वगैरे केले होतेस का? ती तुझी मुलगी आहे त्यासाठी DNA टेस्ट केली होतीस का? आणि अजून कुठल्या गोष्टीवरती तू विश्वास ठेवलास, असे काय तिने पुरावे दिले? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे तिच्या गळ्यामध्ये असलेलं पूर्णा आजीने दिलेलं लॉकेट, हे तिने मला दाखवलं. आणि नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खूण. या गोष्टींवरती विश्वास ठेवून मी तिचा तन्वी म्हणून स्वीकार केला, पण नंतर मी DNA टेस्ट केली, तीसुद्धा पॉझिटिव्ह आली. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो का, तुला माहिती नाही का?
तेव्हा सायली म्हणते, नाही, प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून तर कधीच नव्हती. तुळशीपत्राची खून तर माझ्या तळपायावरती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय बायको, तुझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे? तेव्हा सायली म्हणते, हो, आणि ती सुद्धा जन्मखून आहे, अगदी लहानपणापासून. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, तन्वीच्या सुद्धा तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे आणि तीच तिने मला दाखवली. तेव्हा सायली म्हणते, हो. ती म्हणते, बरं ठीक आहे रविराज काका, आम्ही नंतर पुन्हा येऊ. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, काय हो, तळपायावरती तुळशीपत्राची खून ही जन्मखून आहे, ते माझ्या पायावरती आहे, पण प्रियाच्या तळपायावरती कधीच तुळशीपत्राची खून नव्हती. मग तिच्या तळपायावरती ती तुळशीपत्राची खून आणि गळ्यामध्ये लॉकेट कुठून आलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का सायली? रविराज काकांचा अपघात घडून हा कुणी आणला? तर नागराज काकांनी आणला. त्याच्यामुळे जेव्हा अपघात झाला असेल तेव्हा ते लॉकेट एकतर महिपत किंवा नागराज दोघांपैकी कुणाकडे तरी आलंच असेल ना. आणि प्रिया या आश्रमामध्ये असल्यापासून त्या तिघांसाठी काम करते, बरोबर? त्या तिघांनाही त्यांच्या गुन्ह्यामध्ये मदत करते. मग आता महिपतची आणि नागराजची मैत्री 25 वर्षांपासूनची आहे. म्हणजे याचा अर्थ प्रिया ही आश्रमामध्ये होती तेव्हापासून जर त्यांना मदत करते, तर कशावरून तिला ते लॉकेट नागराज किंवा महिपतने दिलं नसेल? अर्जुन म्हणतो की मला तर असं वाटतं की प्रियाला तन्वी म्हणून नागराजनेच घरामध्ये आणला असेल, प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. कदाचित त्याला हे सुद्धा माहिती असेल की खरी तन्वी कोण आहे. पण हा कसा योगायोग आहे ना बायको, की तुझ्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्राची खून आहे. पण आधी त्याबद्दल आपण कुणाला काही सांगायचं नाही, नाहीतर प्रिया अलर्ट होईल. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघे जण घरी येतात. तोपर्यंत प्रिया आता घरामध्ये चांगलं वागण्याचं नाटक करतच असते. तेव्हा ती आपला तळपाय बघते. तिच्या तळपायावरती असलेला जो परमनंट टॅटू आहे तुळशीपत्राचा, तो आता फिक्कट झालेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, ह्या तुळशीपत्राच्या पानावरती मी तन्वी म्हणून सगळीकडे माज दाखवते, सगळीकडे वावरते. त्यामुळे आता काहीही झालं ना तरीसुद्धा हा परमनंट टॅटू आता फिक्कट होत चाललाय. कारण सतत पाय ओले असतात किंवा आपण इथे पायावरती चालत असतो, सगळीकडे जात असतो. त्यामुळे तो आता तुळशीपत्र फेंट होत चाललाय. त्यालासुद्धा डार्क करायला हवं. तो तर म्हणाला होता की परमनंट आहे, कधीच जाणार नाही, पण हा तर आता फिक्कट होत चाललाय. तेव्हा प्रिया म्हणते की मला त्या टॅटू सेंटरमध्ये जाऊन पुन्हा एकदा हा टॅटू गडद करावा लागेल आणि कायमस्वरूपी परमनंट करावाच लागेल. तेव्हा प्रिया आता टॅटू सेंटरची अपॉइंटमेंट घेते. प्रियावरती सायली बारीक लक्ष ठेवून असते. जेव्हा प्रिया अपॉइंटमेंट घेत असते तेव्हा सायलीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की ती एका आता टॅटू सेंटरमध्ये जाणार आहे आणि मला पूर्णपणे संशय आहे की ती तिच्या तळपायावरच्या तुळशीपत्रासाठी जाणार आहे. बघा तुम्ही, अर्जुन सायली दोघे जण तिचा पाठलाग करत बरोबर त्या टॅटू सेंटरपर्यंत जातात. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघे जणसुद्धा वेश बदलून गेलेले असतात. तेव्हा अर्जुनचं लक्ष बरोबर प्रियावरती असतं. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की हे बघा, मागच्या वेळेला मी तुमच्याकडून तळपायावरती जो टॅटू आहे तो गडद करायला आले होते. तेव्हा तुम्ही म्हणालात की हा परमनंट टॅटू आहे, कधीच फिक्कट होणार नाही, पण तो आता फिक्कट झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याला असा काही परमनंट करा की पुन्हा तो फिक्कट होणार नाही आणि तो खरा वाटेल, रिअल वाटेल, असं काहीतरी करा. तेव्हा प्रिया इथे आता तळपायावरील तुळशीपत्र हे गडद करण्याचा प्रयत्न करत असते. पण तेव्हाच तिथे अर्जुन सायलीने तिला आता रंगे हात पकडलेलं असतं. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता तिने बिलसुद्धा घेतलेलं असतं. आधी तिला तिचं काम करू दिलेलं असतं. बिल घेतल्यानंतर अर्जुन सायली तिला रंगे हात पकडतात आणि आपल्याबरोबर सुभेदारांच्या घरी घेऊन येतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तन्वी, तू टॅटू सेंटरमध्ये का गेली होतीस हे सांग बरं सगळ्यांना. नाही, सांग ना, सगळ्यांना सांग. तेव्हा तिथे जो टॅटूवाला असतो त्या आर्टिस्टला सुद्धा अर्जुनने आता गाडीमध्ये टाकून घरी आणलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन, तुमचं नुकसान होणार नाही दिवसभराचं, कारण तुमच्याकडे खूप कस्टमर आहेत माहीत आहे मला, पण आधी या प्रियाच्या बाबतीत सगळा काही खुलासा होऊ द्या. तेव्हा प्रिया खोटं बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा, ही टॅटू सेंटरमध्ये गेली होती, हिने तिच्या तळपायावरती तुळशीपत्राचा टॅटू तयार केला आहे. विश्वास बसत नसेल तर या माणसाला विचारा.
तेव्हा तो म्हणतो, अगदी बरोबर. या मॅडम, तुळशीपत्राचा टॅटू तळपायावरती काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नाही तर पूर्णपणे 1-1.5 वर्षांपूर्वी आल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी परमनंट टॅटू तळपायावरती काढून घेतलाय. त्यानंतर त्या आतासुद्धा फिकट झालेला तुळशीपत्राचा टॅटू गडद करायलाच आल्या होत्या आणि परमनंट करायचा आहे, कायमस्वरूपी तो तळपायावरती राहायला पाहिजे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा अर्जुनने बिल दिलेलं असतं. हे बिल बघा, तन्वी किल्लेदार या नावाने आणि तुळशीपत्राचा टॅटू असं नावसुद्धा लिहिलेलं आहे. त्यामुळे ही मुलगी खोटं बोलते, ती फ्रॉड आहे. तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नाही आहे. मग ती आपली तन्वी कशी काय होऊ शकते, असा प्रश्न अर्जुनने विचारलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सायली अर्जुनने खूपच हुशारीने इथे आता टॅटूसाठी गेलेल्या प्रियाला रंगेहात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर रविराज काकांजवळ बोलल्यानंतर इथे खूप मोठ्या टॅटूचा खुलासा झालेला असतो आणि त्यामुळे सायली हुशारीने इथे आता प्रियाचा पाठलाग करून तिला पकडते आणि कुठलाही टॅटू तिच्या तळपायावरती नसल्याचं सांगत खूप मोठा खुलासा करते.